आपण स्टार्ट करूयात आजच्या मेकअपला। तर सगळ्यात आधी मेकअप करताना ना स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं। मग त्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, मॉइश्चरायझर यूज करणार आहे। तर मी इथे मॉइश्चरायझर यूज करते एमरालिसिसचं। आज आपण आहे ना आय मेकअप अगोदर करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर फेस मेकअप करणार आहे। सगळ्यात अगोदर आपण आय बेस क्रिएट करून घेऊ। आय बेस क्रिएट करण्यासाठी मी जे कन्सिलर यूज करते ते कन्सिलर आहे टू फेस कंपनीचं। याचा जो शेड आहे तो आहे व्हॅनिला आणि तो मी थोडासा आयलिड वरती लावून घेणार आहे। आता हे ब्लेंड करण्यासाठी मी ब्रश वापरलाय, पण जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडर सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर मी काय करते, ट्रान्सलुसेंट पावडर आहे माझ्याकडे, ती पावडर मी याच्यावरती अप्लाय करते। याने काय होईल, जे कन्सिलर मी लावलंय ते व्यवस्थित सील होईल। आता या आयशॅडो पॅलेट मधला ना हा डार्क ब्राऊन कलर आहे, ठीक आहे। हा मी घेतलाय आणि आउटरला मी प्लेस केलाय, दिसतंय। आणि सेम हाच कलर मी इनर कॉर्नरला पण प्लेस केलाय। हा जो आयशॅडो ब्रश आहे हा फक्त थोडासा असा क्रीज लाईन वरती फिरवणार आहे, दिसलं। आणि आता एक फ्लफी ब्रश घेतलाय आणि हे फक्त आपल्याला करायचं ब्लेंड, अगदी हलक्या हलक्या हाताने। आणि यानंतर काय करायचं, आपल्याला थोडासा लाईट शेडचा ब्राऊन कलर घ्यायचा आहे आणि ह्याचं जे आउटर कॉर्नर आहे ते आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। सेम मेकअप आय लुक आपण इकडे पण क्रिएट करून घेऊ। डार्क कलर घेतला, इनर कॉर्नरला प्लेस केला, आउटर कॉर्नरला प्लेस केला आणि क्रीज लाईन जी आहे त्याला फॉलो करत त्याला ब्लेंड केलं आणि याचे जे आउटर कॉर्नर आहेत त्यांना व्यवस्थित मर्ज केलं। आज आपण काय करूयात, इथे ना हे पिंक कलरचं थोडंसं शिमर आहे, हे मी अप्लाय करते। शिमर अप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ना बोटाने अप्लाय करायचं आणि ग्लिटर अप्लाय करताना तुम्ही ब्रशचा वापर करू शकता। असं झालं की यानंतर आपल्याला काय करायचंय, या ज्या कडा आहेत ना त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे। मग हे ब्लेंड करायला एक तर तुम्ही बोटाचा वापर करू शकता किंवा ब्रशचा पण वापर करू शकता। प्राइमर मी आता यूज करते, हे जे प्राइमर आहे ते आहे रिकोडचं मॅटिफाइंग प्राइमर आहे। हे जे प्राइमर आहे ना ते आपल्याला कुठे लावायचंय, टार्गेटेड एरियावरती लावायचंय, म्हणजे जिथे जिथे आपल्याला घाम येतो तिथे तिथे आपल्याला फक्त लावायचंय। तर पिगमेंटेशन हाइड करण्यासाठी आपण काय करणार आहे, कन्सिलरचा वापर करणार आहे। कन्सिलर आता मी जे वापरणार आहे ते आहे टू फेस कंपनीचंच कन्सिलर मी यूज करते। वॉर्म बेज याचा रंग आहे। डोळ्यांखाली थोडंसं लावलंय, ठीक आहे। त्यानंतर तोंडाच्या भोवती मला थोडंसं ना पिगमेंटेशन आहे, तिथे लावलंय। ब्लेंड करताना एक लक्षात घ्यायचं की खालचं प्रोडक्ट हललं नाही पाहिजे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करायचं। आता यानंतर आपण अप्लाय करणार आहे फाउंडेशन। फाउंडेशनसाठी मी आज यूज करणार आहे ते म्हणजे मेबलिन फिटमीचं। जर तुम्ही अगोदर
म्हणजे पहिल्यांदाच मेकअप करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या ब्लेंडिंगच्या स्पीडवरती कॉन्फिडन्स नसेल तर हे असं एकदम लावून घेऊन ब्लेंड करण्यापेक्षा ना एक एक पोर्शनमध्ये काम करा, म्हणजे मग ते ड्राय नाही होणार प्रोडक्ट आणि व्यवस्थित ब्लेंड करता येईल तुम्हाला. कारण जेव्हा प्रोडक्ट ड्राय होतं तेव्हा त्याचा पॅच पडतो. आता यानंतर आपण करणार आहे कॉन्टोर. कॉन्टोर करण्यासाठी मी आज वापरणार आहे रिव्होल्यूशनचं क्रीम ब्रॉन्झ. आता हे तुम्हाला कुठे कुठे अप्लाय करायचं, जिथे जिथे तुम्हाला थोडंसं कटिंग द्यायचं तुमच्या चेहऱ्याला तिथे तिथे. आता हे मी ब्लेंड करून घेते. जेव्हा नाकाचं कॉन्टोरिंग तुम्ही ब्लेंड करता ना तेव्हा तुम्हाला जागच्या जागीच ब्लेंड करायचं, त्याला कुठेही ड्रॅग करायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही इथलं कॉन्टोर किंवा इथलं तुमचं ब्रॉन्झर तुम्ही ब्लेंड करता तेव्हा तुम्हाला केसांच्या साईडनं ब्लेंड करायचं आणि हे वरचं पण केसांकडे, हेअरलाईनकडे. आणि मग ब्लश अप्लाय करायचं. त्यानंतर पावडर, पफवरती पावडर घेतली, एक्सेस पावडर हातावरती काढून घेतली आणि सील करायला सुरुवात केली मी डोळ्याखालून. आता यानंतर आपण करणार आहोत पावडर ब्लश, पावडर कॉन्टोर आणि हायलायटर. प्रत्येक स्टेपला मी प्रोडक्ट घेतल्यानंतर हातावरती एक्सेस प्रोडक्ट काढून टाकते, त्यामुळे एकदमच एखाद्या जागी जास्त प्रोडक्ट लागत नाही. आता आपण ना अगोदर हे एवढा जो मेकअप केलाय तो फिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर उरलेला मेकअप करूया. आता आपल्याला काय करायचं ना, परत आय मेकअप वरती यायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, पुन्हा आय शॅडोचं पॅलेट घ्यायचंय आणि ज्या आय शॅडो कलरने आपण वरती ट्रान्झिशन कलर दिला होता ना, डार्क कलर ज्याने आपण मर्ज केला होता, ते लाईट कलरचा आय शॅडो मी घेतलाय. हे दोन थोडेसे मिक्स केलेत आणि लोअर लॅश लाईनला लावून घेते. तर यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा. मस्कारासाठी मी वापरणार आहे आज हुडा ब्युटीचा मस्कारा आणि मेबलिनचा स्काय हाय मस्कारा. एक कोट लावून झाला की आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कोट अप्लाय करायचं आहे. ते होत आहे तोपर्यंत आपण काय करूयात, लिपस्टिक लावून घेऊयात. ठीक आहे. जे मी लिप लायनर यूज करते ते आहे स्विस ब्युटीचं बोल्ड मॅट लायनर आणि याचा जो नंबर आहे बर्गंडी 09. आता आपण काय करूयात, मस्काराचा दुसरा कोट लावून घेऊयात. आयब्रोसाठीचा मस्कारा मिळतो, तो मस्कारा लावून मी फक्त यांना सेट करते, म्हणजे ते व्यवस्थित एका जागेवरती राहतात. आणि केस थोडेसे आपण सोडूयात. कसा झालाय मेकअप लुक पटकन सांगा. ही अशी साडी आहे, हे थोडंसं ट्रान्सपरंट आहे त्यामुळे मी डबल पदर घेतलेला आहे. पण जर तुम्हाला सिंगल पदर घ्यायचा असेल तर तुम्ही सिंगल पदर सुद्धा घेऊ शकता. ओके, पुन्हा भेटूया आपण नवीनच लुकमध्ये लवकरच. हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि असेच मेकअप ट्युटोरियल बघत राहा. पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू, बाय.